तरुण भारत नागपूर दिनांक 10 मे 2022. अग्रलेख. तब्रेज सारख्यांना वेळीच ठेचून काढा. राजधानी दिल्लीतील जहांगीरपुरी हिंसाचार प्रकरणातील मुख्य सूत्रधार तसंच या हिंसाचारात सक्रिय सहभाग असलेल्या तब्रेज आलम याला अटक करून दिल्ली पोलिसांनी त्याच्या तोंडावरचा शांतिदूताचा बुरखा टराटरा फाडलाय. प्रत्येक माणसाला दोन चेहरे असतात असं म्हटलं जातं. एक त्याचा समोर असणारा म्हणजे सगळ्यांना दिसणारा आणि दुसरा म्हणजे न दिसणारा छुपा चेहरा. तब्रेज आलमचा जो न दिसणारा चेहरा होता तो एखाद्या मुरब्बी आणि धूर्त राजकारण्यालाही लाजवणारा म्हटला पाहिजे. करून सवरून भागला आणि मी नाही त्यातला, अशी मराठीत एक म्हण आहे. ही म्हण तब्रेजसाठीच होती की काय असं म्हणावं वाटतं. सोनू चिकना आणि अन्सार सोबत तब्रेजचाही जहांगीरपुरी हिंसाचाराच्या प्रकरणात पूर्ण सहभाग होता. या हिंसाचाराचं षडयंत्र रचण्यासाठी ज्या बैठका आयोजित करण्यात आल्या त्यात तब्रेजचा सहभाग होता. अशा बैठकीत तो प्रत्यक्षपणे नाही तर ऑनलाईन सहभागी व्हायचा. लोकांना भडकवण्यासाठी इंटरनेटचा वापर करायचा. म्हणजे आपण कशात फसू नये याची तो पूर्ण काळजी घेत असे. पण तरीसुद्धा शेवटी तो अडकलाच. धक्कादायक बाब म्हणजे तब्रेज हा शिक्षक होता. शिक्षकाकडे पाहण्याचा समाजाचा दृष्टिकोन आदराचा असतो. कोणताही शिक्षक चुकीचं काही सांगणार नाही असा सर्वांचा त्याच्यावर विश्वास असतो. याचा फायदा किंवा गैरफायदा घेऊन तब्रेजने आपल्या धर्माच्या लोकांमध्ये विष कालवण्याचा प्रयत्न केला. कोणत्याही माणसावर आंधळा विश्वास ठेवला, तो काय म्हणतो याची खातरजमा केली नाही तर जे व्हायचं तेच तब्रेजच्या या भडकवण्यामुळे होत होतं. विशेष म्हणजे सोनू चिकना आणि अन्सारही त्याच्यावर डोळे झाकून विश्वास ठेवायचे. तब्रेजच्या राजकीय महत्त्वाकांक्षाही होत्या. असदुद्दीन ओवेसी यांच्या MIMIM मध्ये तो होता. या पक्षात राहून आपण फार काही करू शकणार नाही याची खात्री पटल्यानंतर तब्रेजने काँग्रेस पक्षात प्रवेश केला. देशविरोधी कारस्थान करण्याची तसंच जातीधर्मात तेढ निर्माण करण्याची संधी फक्त आपल्याला काँग्रेस पक्षात प्रवेश करूनच मिळू शकेल असं अतिशय चाणाक्ष असलेल्या तब्रेजने ओळखलं होतं. त्यानुसार त्याने हनुमान जन्मोत्सवाच्या शोभायात्रेचं निमित्त साधून जहांगीरपुरी इथे दंगल भडकवण्याचा प्रयत्न केला. शोभायात्रेवर दगडफेक करण्यासाठी लोकांना उचकवलं. त्याला पाहिजे तसं घडायला सुरुवातही झाली होती. मात्र त्याने विक्राळ रूप धारण करण्यापूर्वीच प्रशासन आणि पोलिसांनी परिस्थितीवर नियंत्रण मिळविलं आणि तब्रेजचं षडयंत्र फसलं. यासाठी हिंदू तसंच मुस्लिम धर्मातील काही समजदार लोकांनी दाखवलेला संयमही उपयोगी पडला. गंमत म्हणजे तब्रेज यानंतरही शांत बसला नाही. दंगल भडकवण्यासाठी कारस्थान रचणाऱ्या तब्रेजने आपल्या चेहऱ्यावर शांतिदूताचा मुखवटा चढवला. सरड्यालाही रंग बदलायला काही वेळ लागतो, पण त्यापेक्षाही कमी वेळात तब्रेजने आपला रंग बदलला आणि पोलिसांना मदत करण्याचं नाटक तो करू लागला. शांतता समितीच्या बैठकीत सहभागी होत तो आता शांततेचे धडे देऊ लागला. तब्रेजचं हे नाटक म्हणजे सौ चूहे खाके बिल्ली हज को चली यासारखं होतं. परिसरात शांतता आणि सौहार्द प्रस्थापित करण्यासाठी तब्रेजने पोलिसांना तिरंगा यात्रा काढण्याची सूचना केली आणि पोलिसांनी या भागात तिरंगा यात्रा काढली सुद्धा. जहांगीरपुरी भागात हनुमान जन्मोत्सवाच्या दिवशी निघणाऱ्या शोभायात्रेवर दगडफेक करण्याचं कारस्थान दुसऱ्या धर्मातील लोकांनी रचलंय. हे कारस्थान रचणारे कोण याची कोणतीही माहिती दिल्ली पोलिसांच्या स्थानिक गुप्तचर शाखेकडे म्हणजे LIB कडे नसावी याचं आश्चर्य वाटतं आणि दुःखही होतं. जहांगीरपुरीतील हिंसाचाराच्या घटनेच्या आधी देशातील काही भागात गुढीपाडवा तसंच रामनवमीला शोभायात्रेवर दगडफेक करून हिंसाचार माजवण्याच्या घटना घडल्या होत्या. तरीसुद्धा दिल्ली पोलिसांचे डोळे उघडले नाहीत. त्यांनी आवश्यक ती खबरदारी घेतली नाही याचं आश्चर्य वाटतं. जहांगीरपुरी भागात हिंसाचार माजवण्याचं कारस्थान रचलं जातंय याची थोडी जरी माहिती आधी दिल्ली पोलिसांजवळ असती तरी तब्रेज शांतिदूताचा मुखवटा घालून पोलिसांसोबत फिरू शकला नसता. तब्रेज पोलिसांसोबत खुलेआम फिरतो, मी नाही त्यातला असा आव आणतो. यावरून दिल्ली पोलिसांची गुप्तचर शाखा किती कार्यक्षमपणे काम करते हे दिसून येतं. विशेष म्हणजे दिल्लीत 2 डझनांपेक्षा जास्त IPS पोलीस अधिकारी असताना शांतता प्रस्थापित करण्यासाठी तिरंगा यात्रा काढावी असं कोणाला सुचत नाही. त्यासाठी एका गुन्हेगाराची मदत दिल्ली पोलिसांना घ्यावी लागते, हे लाजिरवाणं आहे. या घटनेने तब्रेजने दिल्ली पोलिसांचं पितळही उघडं पाडलंय.
तबरेजने पोलीस खात्याची पूर्ण बेआबरू केल्यानंतर दिल्ली पोलिसांनी त्याला अटक करणं म्हणजे जो बूंद से गई वो हौद से नहीं आती अशासारखं आहे आणि यामुळेच दिल्ली पोलिसांनी चुल्लूभर पाणी में डूब के मरण्यासारखं आहे. देशाच्या राजधानीतील पोलीस यंत्रणा इतक्या बेफिकीरपणे काम करीत असतील तर देशाच्या दुर्गम आणि ग्रामीण भागातील पोलीस कशा पद्धतीने काम करत असतील याची आपण कल्पना करू शकतो. जहांगीरपुरीतील घटनेच्या निमित्ताने कायदा आणि सुव्यवस्थेच्या मुद्द्यावरून केंद्र सरकारवर खापर फोडणारे काँग्रेस नेते राहुल गांधी यांचाही चेहरा आता पाहण्यासारखा झाला असेल. आपण कोण्या गणंगांना पक्षात प्रवेश देतो याचा आता राहुल गांधींना पश्चाताप होत असेल. आपल्या देशात कोणताच राजकीय पक्ष दुसऱ्या पक्षातील नेत्यांना आपल्या पक्षात प्रवेश देताना फार जास्त काळजी घेत नाही. येणाऱ्या नेत्यामुळे आपल्या पक्षाचा किती फायदा होणार याचा विचार न करता येणारा नेता ज्या पक्षातून येतो त्याचं किती नुकसान करू शकतो याचाच विचार केला जातो असं दुर्दैवानं म्हणावंसं वाटतं. त्याचाच फायदा किंवा गैरफायदा तबरेज सारखे संधीसाधू नेते घेत असतात. अशा नेत्यांनी एक वेळा यातून स्वतःचा फायदा साधून घेतला तरी हरकत नाही, पण असं करताना त्यांनी समाजात आणि जातीधर्मात तेढ निर्माण करू नये असं वाटतं. पण स्वार्थी लोकांना त्याची पर्वा नसते. स्वतःचा राजकीय स्वार्थ साधण्यासाठी कोणत्याही थराला जाण्याची त्यांची तयारी असते. यातून सामाजिक सौहार्दाचं तसंच देशाच्या एकता आणि अखंडतेचं नुकसान झालं तरी त्याचं त्यांना काहीही वाटत नसतं. जातीधर्मात वैमनस्य निर्माण करणं ही त्यांच्यासाठी क्षुल्लक बाब असते. यात कित्येक लोकांचा बळी गेला, शेकडो लोक जखमी झाले तरी त्यांना त्याचं सोयरसुतक नसतं. विशेष म्हणजे देशात तबरेज सारख्या लोकांची पिलावळ वाढते आणि यासाठी आपल्या देशातील राजकीय परिस्थिती जबाबदार आहे असं म्हणावंसं वाटतं. आपल्या देशातील राजकीय व्यवस्थेत देश आणि समाजापेक्षा व्यक्तीला अनन्यसाधारण महत्त्व आलंय. त्यामुळे सर्व राजकीय पक्षांनी भाजपच्या आधी देश मग पक्ष तसंच सर्वात शेवटी मी या संकल्पनेचा अवलंब करण्याची वेळ आली आहे. जी व्यक्ती किंवा संघटना आधी देशाचा मग समाजाचा विचार करील ते चुकीचं वागूच शकत नाहीत, देशाला नुकसान पोहोचवूच शकत नाहीत. गुढीपाडवा, रामनवमी आणि हनुमान जन्मोत्सवाच्या दिवशी शोभायात्रेवर झालेल्या दगडफेकीच्या घटनांमागे एक समान सूत्र आहे. हिंदू लोकांच्या या शोभायात्रांवर दुसऱ्या धर्माच्या लोकांनी दगडफेक केली, नंतर अपेक्षेप्रमाणे जाळपोळ होते. हिंसाचाराच्या घटना घडतात आणि त्यात सर्वसामान्य तसंच निरपराध लोकांचा बळी जातो. दगडफेक करणारे तर लगेच पळून जातात आणि पोलिसांच्या हातात सापडतात ते निष्पाप आणि निरपराध लोक. मुळात आपल्याला दगडफेक करण्यासाठी कोणी उचकवलं तरी 1500 रुपयांच्या आमिषाला बळी पडत तसं करायचं का याचा विचार करण्याची वेळ आली आहे. 1500 रुपयांच्या आमिषाला बळी पडत दगडफेक करणाऱ्या लोकांना पोलिसांनी अटक केल्यानंतर स्वतःच्या सुटकेसाठी काही हजारच नाही तर लाखो रुपये खर्च करावे लागतात. स्वतःचं घरदार आणि सोनं नाणं विकावं लागतं, देशोधडीला लागावं लागतं. ज्यांच्या सांगण्यावरून हा सारा प्रकार केला ते नेते नंतर तुमच्या मदतीला येणं तर दूरच पण ओळखही दाखवत नाहीत. कारण अशा घटनांचा जो काही राजकीय फायदा त्यांना मिळवायचा असतो तो त्यांनी तोपर्यंत मिळविलेला असतो. त्यांची स्वार्थसिद्धी झालेली असते. त्यामुळे कोणत्याही धर्मातील आणि समाजातील तळागाळातील लोकांनी आपलं भलं कशात आहे याचा गांभीर्याने विचार केला पाहिजे. कारण आपलं भलं आपण पाहिलं की आपोआपच समाजाचं आणि देशाचंही हित साधलं जातं. मग तबरेजसारख्या लोकांनी दिशाभूल करण्याचा कितीही प्रयत्न केला तरी त्यातून काहीही साध्य होत नाही. दैनिक तरुण भारतचा हा अग्रलेख आपण तरुणभारत.net या संकेतस्थळावरही ऐकू शकता. असेच अभ्यासपूर्ण आणि परखड विचारांचे लेख ऐका फक्त डिजिटल तरुण भारतसोबत. त्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनलला लगेच सबस्क्राईब करा, लाईक आणि शेअरही नक्की करा. धन्यवाद.